मीरा रोडच्या नयानगर चाकू हल्ला प्रकरणामध्ये नवा खुलासा झालाय। आरोपीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर धर्म विचारून हल्ला केल्याची माहिती आहे। कलमा पठण करण्यासाठी सांगत चाकूनं हल्ला केल्याची माहिती आहे। चाकू हल्ल्याचा तपास एटीएस कडे सोपवण्यात आलाय। आरोपीच्या राहत्या घरी एटीएस कडून रात्री चौकशी करण्यात आली। आरोपी सोशल मीडियावर दहशतवादी संघटनांचा व्हिडिओ पाहत असल्याचंही समोर आलंय। आरोपी जैब जुबेर अन्सारीला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। कुछ महीनों में महाराष्ट्र में हिंदुओं के ऊपर, हिंदू बहनों के ऊपर, लड़कियों के ऊपर, छोटी बच्चियों के ऊपर जो इस्लामिक जिहादी माफिया जो आक्रमण कर रहे हैं उनको बरोबर जवाब दिया जाएगा। एक एक को 5-15 साल के लिए जेल में भेजा जाएगा। इसके पीछे लगभग 389 करोड़ का फंड आया है, उसका भी इन्वेस्टिगेशन हो रहा है। पुस्तकं, साहित्य, इंटरनेट या माध्यमातून रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे, आरोपी आहे, हा तयार झालेला दिसतोय। त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे। त्याला पकडलेलं आहे। आता एटीएस आणि एनआयएची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल।